तुम्ही धोरण म्हणून एखादी गोष्ट करणं आणि तत्व म्हणून स्वीकारणं यात फरक आहे. महिलांना RSS कल्ट अख्खा RSS प्रोजेक्ट हा सेकंड सिटीजन आणि सेकंड सेक्स मानतो. महिलांशिवाय चालत नाही म्हणून ते महिला आहेत तिथे. सोनिया गांधींसारख्या एका महिलेबद्दल त्यांनी जे लिहिलेलं आहे, जे फोटो टाकले, जी बदनामी केली ते तुम्ही वाचलं पाहिलं की त्यांच्याकडनं अशी अपेक्षाच करू नका. 50 लाख की गर्लफ्रेंड, काँग्रेस की विधवा, ती भारतीय पंतप्रधानाने म्हटली होती असं पुढे लोक विश्वास नाही ठेवणार. हा भारतीय इतिहासातला एक काळा कालखंड म्हणून ओळखला. माणूस हा सेक्स ही गोष्ट सृजन आणि आनंदासाठी पण करतो, पुनरुत्पादनासाठीच करतो असं नाही. तर लोकांना असं समज होतं की मला फक्त तेवढंच आवडतं आणि कळतं. तसं नाहीये. उलट किंबहुना मला सगळ्यात कमी तेच कळतं आणि सगळ्यात कमी आवडतंही तेच. तर ग्रेस बऱ्याचदा एकदा बोलायला लागले ना की ते पूर्णविराम न देता बोलायचं आणि इथे जर आमचं बँड वाजायचं म्हणजे असं हे मी असं मला हात करत राहायचे कॅमेरामन वगैरे तिकडून. यश चोप्राच्या पिक्चर मध्ये असे काय ते वापरलेत सिनेमात, ऐकताना तुम्ही डोंगरांमध्ये फिरता असं वाटतं. तुम्ही पिक्चर बघितलेला असो नसो. म्हणजे एवढं सिंक असावं म्युझिक आणि पडदा हे भारतातच झालंय बघ. भारतीय प्रेक्षक हा सिनेमातल्या सीटांचे कापूस का काढतो. खय्यामोंचं एक वैशिष्ट्य मला काय वाटतं की तुम्ही एकदा प्लेलिस्ट चालू केली ना की मधला स्किप करावं असं गाणं एकही नाही. स्वदेश मध्ये शाहरुख खान ट्रेन मधून निघतो, तो मुलगा बा चहा देतो, तो शॉर्ट आहे ना त्याच्यामध्ये तो दिलीप कुमार अवस्थेला पोहोचलाय. मराठीची परंपरा थोड आहे. म्हणजे मराठीत एकेकाळी हिंदी चित्रपट मराठीवरनं घ्यायचे असं बोलू नये. खरं लोक मला मारतील. हल्लीच्या काळात तर कशाने राग येऊ शकतो, भावना दुखावू शकतात. आमच्याकडे 12-15 धर्मवीर बनवण्याचं मटेरियल ही मराठी समाजाला धमकी आहे. आताचे नट आणि नट्या मराठीतले आहेत त्यातले अपवादात्मक सोडले तर राजकीय भूमिका पण ते व्यक्त करत. आपली अर्थव्यवस्था इतकी डबघाईला आलेली आहे की कधी सरकार सांगू शकतं की घरी जा म्हणून पॅकअप. तुम्हाला ठरवायला लागेल देश का सरकार, एकच टिकवता येईल. आता या लेवलला आलोय आपण. ही गोष्ट व्हायला आणि विशी मध्ये माझ्या केवळ योगायोग नाही तर काय म्हणायचं. तेंडुलकरांबरोबर जवळपास 20 वर्ष मी त्यांच्या घरातच होतो जवळपास. प्रिया तेंडुलकरच्या प्रोग्रामचे मी रिसर्च करायचो सगळ्या. या देशामध्ये एक जगाला स्त्री दाक्षिण्य शिकवणारा एक मनुष्य माझ्या पाहण्यात आहे. कारण की जनरली नवरा बायकोमध्ये नवरा हा बायकोला त्रास देतो असं एक गृहीतक असल्यामुळे त्याने बायकोच सोडली की तिला त्रास नको म्हणून. त्यानंतर तो देशातल्या काही खेळाडू मुलींना रस्त्यावरून फरफरत नेत असताना सुद्धा त्यांनी तिथे गेल्यानंतर माझ्या डोळ्यात अश्रू येतील म्हणून तो तिथं गेला नाही. मणिपूरमध्ये बायका नग्न करून रस्त्यावर पळत होत्या तर माझं हृदय तुटून मी मरेन म्हणून तो माणूस तिथेही गेला नाही. आपले पंतप्रधान जे आहेत हे यात कुठेही नाही आहेत. पण महिलांच्या बाबतीतल्या एकंदरीत विधेयका पलीकडे जे आता त्याच्या आडून त्यांना प्रांत गणितची फूट करायची होती, अदरवाईज महिलांचं स्थान काय आहे या BJPच्या? नाही, महिलांचं स्थान RSS मध्ये जे आहे तेच आहे. नाही, तिथे तर नाहीच आहे. मग नाहीच आहे. महिला ही इथे स्मृती इराणी वगैरे आहेत की मंत्री आहेत. कसं आहे की निर्मला सीतारामन. नाही ते माणसं तुम्हाला मुस्लिम पण भेटतील तिथे. हो, आता युसुफ पठाणला पण ते घेतील. तर तो मुद्दा नाहीये. तुम्ही धोरण म्हणून एखादी गोष्ट करणं आणि तत्व म्हणून स्वीकारणं यात फरक आहे. महिला संघामध्ये नाही याला मुख्य कारण असं की महिलांना RSS कल्ट अख्खा RSS प्रोजेक्ट हा सेकंड सिटीजन आणि सेकंड सेक्स मानतो. महिलांचा उद्धार हा अहिल्याचा उद्धार रामाच्या पायाने होणार. कळलं? अहिल्याशिवाय राघवे मुक्त. हा, तर त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की महिलेचं स्थान हे पुरुषाच्या पायाकडे आहे. ह्या तत्वप्रणालीला अंगीकारलेले संघटनेला तुम्ही देशात राज्य करायला देता तेव्हाच तुम्ही महिलांबद्दल काही प्रश्न उपस्थित करू नये हे स्वाभाविक आहे. म्हणजे त्यांनी जागाच नाही ठेवलेली. आता राहायला तुम्ही ह्या महिलेचे किंवा त्या महिलेचे किंवा त्या महिलेचं नाव सांगितलं तर महिलांशिवाय चालत नाही म्हणून ते महिला आहेत तिथे. आणि त्या रिस्पेक्टफुली किंवा त्यांचं तत्व म्हणून किंवा इक्वल सिटीजन आणि इक्वल सेक्स म्हणून त्यांना चान्स मिळालेला आहे असं अजिबात नाही. अहो, सोनिया गांधींसारख्या एका महिलेबद्दल त्यांनी जे लिहिलेलं आहे, जे फोटो टाकले, जी बदनामी केली आहे किंवा पुरुषांची बदनामी करताना महिलांचे जे फोटो टाकतात ते किंवा ते त्यांच्याबद्दल लिहितात
ते तुम्ही वाचलं पाहिलं की त्यांच्याकडनं अशी अपेक्षाच करू नका. 50 लाख की गर्लफ्रेंड, काँग्रेस की विधवा, हे असे दीदी ओ दीदी अशी जी भाषणं आहेत गाजलेली, ती भारतीय पंतप्रधानाने म्हटली होती असं पुढे लोक विश्वास नाही ठेवणार. हा भारतीय इतिहासातला एक काळा कालखंड म्हणून ओळखला जाईल. जातोच आहे ना बाहेर, बोललं जाते आता ओपनली. अजून पुरेसं नाही जाते. नाही जाते म्हणजे होईल ते, तेवढी यांच्यामध्ये क्षमता आहे. काळा म्हणजे एकदम डार्क काळा करण्याची आहे. म्हणूनच मी काळा शर्ट घातलाय. अच्छा, हे सिम्बॉलिक असावं. मी थोडा वेगळ्या बाजूकडे येतो. मला माहिती आहे तुमचं चौफेर वाचन आणि अभ्यास आहे, तर अशी परंपरा आपल्याकडे आहे. मग कोणाचा बुरखा असो, कोणाचं घोंगट असो, कोणाचा अजून काही असो, डोक्यावरून पदर घेतलेला असो, तर ते याच्यामध्ये ना सेक्स या गोष्टीचा इतका कोंडमारा झालाय, जी बेसिक गोष्ट आहे. मी जर 14व्या वर्षी माझं वीर्यस्खलन होत असेल आणि मी 32व्या वर्षी स्त्री सुख अनुभवत असेल, तर मी 18 वर्ष काय केलंय आणि मी जे शिकलोय 18 वर्षात, म्हणजे वैद्यकीय, मी डॉक्टर झालो, माझं मन तिथे लागलंय का, मी पूर्ण ते शिक्षण घेतलंय का, याच्याविषयी काय वाटतं तुम्हाला? दबलेली वासना ही नेहमी हिंसेमध्ये परावर्तित होते. हे बघा, सेक्स बद्दल आपल्याकडे सृजनशील विचार तर कधीच नव्हता, पण पूर्वी बालविवाह होत असत, पुरुषांचे पण आणि महिलांचे पण. त्यामुळे मुलं लवकर होत असत, त्यांचे मृत्यू लवकर होते, कारण औषधांचा फार शोध लागला नव्हता, चाटणं आणि द्रवणं होती, तर ते पेशवे बिशवे पण त्याच्यातच जायचे म्हणजे लवकर. तर पण त्यामुळे काय होतं की दबलेल्या वासनेच्या हिंसेत रूपांतर व्हायला चान्स नव्हता. आणि कोणाची हिंसा झाली तर हिंसेत रूपांतर झालं तर सतत युद्ध होत असत. त्यामुळे तोही मुद्दा निकालात निघत असे की हिंसा पण करता येते, चल असं. हा एक असा एक विचित्र काळ आहे जेव्हा समाजात दबलेल्या वासनेचं हिंसेत रूपांतर झालेलं आहे, त्या विकृतीत पण रूपांतर झालेलं आहे. माणूस हा सेक्स ही गोष्ट सृजन आणि आनंदासाठी पण करतो, पुनरुत्पादनासाठीच करतो असं नाही. इतर प्राण्यांना नेमकं ते त्याविषयी काय वाटतं हे त्यांना विचारू शकत नाही आपण, कारण ते बोलू शकत नाही. त्यामुळे मी काय बोलणार नाही, कारण मी असं नाही म्हणणार की सिंहाला आनंद होत नाही वगैरे, कारण सिंहाला मी बोललो नाही कधी. तर सिंहाची मुलाखत घेण्याचा पण मला प्रसंग आला, त्यामुळे तुम्हाला सेक्स करताना कसं वाटतं असं मी त्यांना विचारू नाही शकलो. पण माणसाला मी विचारू शकतो आणि माणसाबद्दल आपण खात्रीशीर रीतीने सांगू शकतो की माणसाला आनंद मिळतो. तर पुनरुत्पादनाच्या पलीकडे जाऊन ती एक सृजनशील प्रक्रिया आहे. कारण लक्षात घ्या, भारतीय परंपरेमध्ये पण तुम्ही मंदिरं ही पूर्वी आतमध्ये मूर्त्या नसून बाहेर सगळ्या संभोगाच्या मूर्त्या आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या आसनांच्या मूर्त्या आहेत. खजुराहोपासून अनेक भारतातली अनेक मंदिरं ही न्यूड्स आहेत ऍक्च्युली. शिल्प आहेत. आणि देवांच्या मूर्त्या वगैरे नाही आहेत त्या. बहुतेक मूर्त्या ह्या बुद्धकालीन आहेत बरं का, म्हणजे ज्या देवांच्या म्हणून आपण वापरतो. त्यानंतर चित्रदेवांची आली ती रवी वर्म्यानंतरच आली, बरोबर. त्यामुळे आपण पूजा करायला मूर्ती वापरत नव्हतो, तर सृजनाचं किंवा शिल्पकलेचं किंवा संभोगाचं सृजनशील रूपांतरण कलेचं म्हणजे किंवा सेक्स कलेमध्ये रूपांतरण करून तो कॅथार्सिस उभा करत होतो. या गोष्टीला व्हिक्टोरियन परंपरेप्रमाणे ब्रिटिशांनी इथे बुच लावलं. त्यानंतर जे आपण स्वतः लावून घेतलं ते ज्या लेवलला गेलेलं आहे आता की माणसं विकृत आहेत, विकृत पद्धतीने सेक्सकडे बघतात, त्यामुळे स्त्रियांकडेही बघतात. तुम्हाला सांगतो, आता 4 महिन्याच्या मुलीपासून 80 वर्षाच्या बाईपर्यंत कोणीच सुरक्षित नाही पुरुषांपासून, अशी परिस्थिती आहे. परत एकदा तो आपण तो बुवा बाबाच्या कुठच्याही आश्रमात तुम्ही जा, तिथे मागच्या दारी ते हेच चालू असतं. म्हणजे कोणताही दुसरा बुवा नेक्स्ट डे काहीतरी त्याचा निघतच, म्हणजे 4 बाया आरोप करतात, 4 बाया त्याची बाजू घेतात. हा कायम चालू असलेली प्रक्रिया आहे भारतात. त्यामुळे ना सेक्सला सृजनापलीकडे एक काहीतरी विकृत आणि पटकन भागवण्याची गोष्ट असं जे स्वरूप आलं ना, त्यामुळे हा देश सृजनशील न राहता एक अत्यंत ढोंगी आणि विकृत देश बनून राहिला. समाज, देश म्हणण्यापेक्षा समाज. त्यामध्ये सर्वात असुरक्षित घटक स्त्री झाला, कारण सगळे अत्याचार सहन करायची जबाबदारी तिच्यावर येऊन पडली. मला असं वाटतं की इक्वॅलिटीचं जे तत्व आहे ते पहिल्यांदा स्त्री पुरुषांमध्ये असायला पाहिजे, ते नष्ट झालं. बाईचं नकार
म्हणजे आता ऑब्सेशन नावाचा पिक्चर आला ना, तर त्याच्यातला फिअर फॅक्टर वजा करा, त्यात बाईचा नकार हा तुम्ही ऍक्सेप्ट नाही केला तर काय होऊ शकतं याचं उत्तम त्याने मेटाफॉर परत तो अशा रीतीने राबवलाय. बरं. तो नकार जो आहे ना, तो नकारच आहे बाईचा, हे कळण्याची मॅच्युरिटी भारतात समाजाला नाही. म्हणजे आपल्याकडे सिनेमांमध्ये सुद्धा ना नकाराला होकार असं ग्लोरिफाय करण्यात आलेलं आहे बाईच्या. ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठी. हा, तर ना म्हटल्यावर नाच रे, म्हणजे त्याच्यानंतर हो काय असतं ते. म्हणजे या सगळ्या गोष्टीचं जे विकृतीकरण आहे ते आपल्याकडे मेनस्ट्रीम सिनेमे जे आहेत, पॅरलल सिनेमा नाही म्हणते, मेनस्ट्रीम सिनेमे जे आहेत, आपल्याकडच्या ज्या बटबटीत मालिका आहेत आणि थिअरीमध्ये अध्यात्म जे आहे, बाईला देवी म्हणणारं, त्या सगळ्यांनी केलेलं आहे. कोणत्याही फॅक्टरला तुम्ही देव किंवा देवी म्हटलं नाही पाहिजे, माणूस म्हणून बघायला शिका. मग छत्रपती शिवाजी महाराज पण माणूस होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण माणूस होते, माझी आई पण माणूसच आहे. देव देवता वगैरे नाही, ते बुवा कुठचे ते आहेत ते पण माणूसच होते, ते मेले त्या दिवशी संपले. हे नीटपणे समजावून देण्याची समाजाला गरज असलेले लोक, म्हणजे वाटणारे लोक आहेत, ते त्यांना गोळ्या घालून मारतो आपण किंवा त्यांना ऐकूनच घेत नाही. त्या दिवशी एका व्हॉट्सअप ग्रुपवर कुठच्या तरी बाबाला कोणीतरी काहीतरी संबोधित केलं, म्हणजे अगदी वाईट पण संबोधन नव्हतं, तर त्या व्हॉट्सअप ग्रुपमधले लोक प्रत्यक्षात मारायला निघाले होते त्या दुसऱ्या माणसाला. त्यातले 2-4 लोक मला ओळखायचे, त्यांनी फोन करून सांगितलं आम्ही मारणार, आज आमच्या श्रद्धास्थानावर त्याने आघात केलाय. म्हणजे मला त्या गंभीर प्रसंगात सुद्धा हसू येत होतं. पण मूळ मुद्दा हा आहे की आपल्याला ही गरज लागणं हा आपल्या पंगुत्वाचं लक्षण आहे. आणि हे पंगुत्व ना आपला सेक्स विषयीचा आणि स्त्रीविषयीच्या अनुदार दृष्टिकोनातून जन्म घेतो. ते खराचे व्हिडिओ काढले लोकांनी बाहेर, ते कोणी काढले मला माहित नाही, पण ते सुद्धा लोक चवीने बघत होते. ती एक ट्रॅजेडी आहे असं मला वाटतं समाजाची. म्हणजे तो जे करत होता ना ते सेक्स नव्हतं, तो तुमच्या समाजाचं जे अधःपतन आणि विकृतीकरण झालेलं आहे आणि महिलांच्या मेंदूला कंप्लीट पंगुत्व आलेलं आहे, त्याचं चित्रीकरण कोणीतरी केलेलं, ते तुम्ही बघणं हे आरशामध्ये तुमच्या भग्न चेहरा बघण्यासारखं आहे. तर लोक चवीने बघत होते आणि त्याच्यावर कॉमेंट करत होते. लोक का हा प्रश्न विचारणं विसरून गेलेत किंवा त्याच्या फार पलीकडे आहेत की का करतोय मी, काहीतरी करतोय, काय करतोय हे मला माहित असतं, पण मी का करतोय हे कोणालाच माहित. अरे नाही, ते मंत्रचळासारखंच आहे ना. मी आता लोकांना राग येईल, मी त्या दिवशी मी एका शाळेत गेलेलो, तर तिथले मुख्याध्यापक सांगत होते, एक मुलगी अगदी गरीब घरातली खूप अभ्यास करायला लागली अचानक, तर तिच्यावर नजर ठेवायला सांगितली. ते मुख्याध्यापक हुशार आहेत, ते सांगितलं काय करते बघा, अभ्यास म्हणजे का मधल्या सुट्टीत पण अभ्यास करते. तर शिक्षकाने शोधून काढलं की मधल्या सुट्टीत आणि दिवसभर कायम कुठचाही वर्गात शिकवणं, ती वहीमध्ये श्रीराम जयराम जय जयराम लिहित असते. तर तिला बोलवलं, शिक्षा नाही केली, तिला बोलवलं आणि विचारलं तू असं का करते बाळ अभ्यास सोडून. ती म्हणली तसं केलं तर माझ्या वडिलांना नोकरी लागेल असं आमच्या बाई बरोबर मी त्या बाबांकडे जाते, त्याने सांगितलं. ही अत्यंत खरी हकीकत आहे. आई भोंदू अध्यात्माच्या मागे लागलेली, रॅशनल. त्यापेक्षा वडापावचं दुकान आईने टाकलं असतं तर जास्त चाललं. हा ना सर. आता ह्या सगळ्या वैचारिक चर्चेमध्ये एक धागा बोलता बोलता लक्षात आला की म्युझिकबद्दल तुम्ही म्हटलात, हिंदी सिनेमाच्या गाण्यांबद्दल किंवा हिंदी सिनेमाच्या एकंदरीत धाटणीबद्दल, तर तो सुद्धा तुमचा एक आवडीचा विषय असावा असं वाटतंय. कारण की हो, मी ते लिहिलेलंच आहे ना, म्हणजे असं, म्हणजे मी लिहिलं म्हणून नाही, पण मला आवडतं पहिल्यापासून आहे. आणि सिनेमा ज्याला आवडत नाही त्या माणसाबद्दल मला प्रॉब्लेम आहे. म्हणजे म्युझिक, फिल्म्स, चित्र, शिल्पकला, मूलतः मला असं वाटतं की राजकारण सोडून सगळं जर हे केलं माणसाने तर मला आवडतो तो माणूस. आपण बऱ्याच वेळा खूप राजकारणावर मी तर बोलतच असतो, तर लोकांना असं समज होतं की मला फक्त तेवढंच आवडतं आणि कळतं. तसं नाही आहे. उलट किंबहुना मला सगळ्यात कमी तेच कळतं आणि सगळ्यात कमी आवडतंही तेच.
पण म्हणजे सिनेमा किंवा त्यातलं म्युझिक ह्या कलेबद्दल आपण जर बोललो, हिंदी सिनेमा, आणि तुम्ही ज्या काळात लहानाचे मोठे झालात तर तो काळ तर सुवर्ण संगीत काळ होता. म्हणजे त्या काळ असं म्हटलं जातं की इतक्या विलक्षण प्रतिभेचे विविध प्रांतातून आलेले संगीतकार तेव्हा हिंदी सिनेमा सृष्टीत काम करत होते. आणि एक नोंदवू का तुमच्या परमिशननी, मगाशी पण बोलताना बोललो आपण, मला असं वाटतं की जगामध्ये हा प्रयोग हा फार अनवट प्रयोग आहे भारतीय सिनेमासृष्टीतला. कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर जागतिक वाद्य आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर त्यांची त्यांची त्या त्या प्रदेशातली नोटेशन्स, त्यांच्या त्यांच्या त्या त्या प्रदेशातल्या गाण्यांच्या काही चाली एकत्र येऊन त्यातनं काहीतरी बनणं आणि स्वतंत्र प्रतिभेने क्लासिकलचा आधार घेऊन सुद्धा बनणं, हे सगळ्याची मिसळ भेळ करून ते जे संगीत तयार झालं हे कुठेच जगात झालेलं नाही असं मला वाटतं. त्याचे तुम्ही साक्षीदार आहात की 101 मिनिंगफुल डेप्थफुल गाणी. म्हणजे तसं नाही, म्हणजे कानावर पडले तर आपल्याला अगोदरची आणि नंतरची गाणी वाटत. 90s मध्ये जेव्हा ती म्हणजे आपल्याकडे आत्ताच्या लेटेस्ट सगळ्यात मजेदार गाणी आहेत तेव्हा मी डिग्री कॉलेजला होतो 90s मध्ये. हा, देखा है पहिली बारच्या वेळेस. हा म्हणजे मेरा चांद छुपा आहे, ते नंतर कुमार म्हणजे कुमार गंधर्व एवढंच आम्हाला कुमार सानूने आनंद दिला असं मी कित्येकदा म्हणतो. अर्थातच किशोर कुमार म्हणजे सर्वश्रेष्ठ गायक आहे. किशोर कुमार हा सर्वश्रेष्ठ गायक माझ्या दृष्टीने. पण असं नाहीये की मी एकाला ग्रेट आणि दुसऱ्याला ग्रेट नाही असं मानतो. पण म्युझिकमध्ये आपल्याकडे खूप रागदारी संगीत झालेलं आहे. म्हणजे मला जसं वेस्टर्न क्लासिकलचं एक स्वतःचं दालन आहे तसं इंडियन क्लासिकलचं स्वतःचं एक दालन आहे. मला इंडियन क्लासिकल म्युझिक खूप आवडतं. एक तर मी इंटरव्ह्यूज पण घेतलेले आहेत, काही शिल्लक आहेत युट्यूबवर, ते आहेत बघा. श्रुती सडोलीकरांचा मला वाटतं आहे, धोंडूताई कुलकर्णींचा घेतला होता. मला मल्लिकार्जुन मनसुरांचा घ्यायचा होता, तो घेता नाही आला कारण ते नव्हते तेव्हा. आणि ऑब्व्हियसली मी जो इंटरव्ह्यू किशोरीताईंचा ठरवला होता तो पण होऊ नाही शकला. याचं एक मुख्य कारण म्हणजे ना, तेव्हा त्या प्रोग्रामला ना एक आकृतीबंध होता आणि त्या चौकटीत ना मला भीती वाटायला लागली. किशोरीताईंचं माझं 1000 वेळा बोलणं आलंय आयुष्यावर की इंटरव्ह्यू करायचं तर करायचा म्हणल्या, पण ते चला कट वगैरे असं ते व्हायचं ना आपल्याकडे मध्ये वगैरे, ते व्हायलाच होणं म्हणजे ते काय, ते रामोजीरावांची इच्छाच होती. तर आपण काय करणार ना त्याच्यात. आणि किशोरीताई, मी 2 माणसांचा इंटरव्ह्यू त्यामुळे घेतलेच नाही जेवढ्या जवळचे संबंध असून. एक कवी ग्रेस जे स्वतः मला सांगाय, मला ते रेवरांड परुळेकर असं लिहून उगाच पत्र पाठवायचं, रेवरांड परुळेकर लिहायचे मला ते. ख्रिस्ताचा जीवनाचा खूप परिणाम होता त्यांच्या आयुष्यावर, त्यांच्या लेखनात पण आढळतो बघा. क्रिस्ताचा उल्लेख आहे त्यांच्या. तर त्यांची मुलगी मला वाटतं मिथिला ना तिचं नाव, आणि मुलगा राघवशी पण मी बोललेलो आहे अनेकदा. तर ग्रेसांचा इंटरव्ह्यू घ्यायचा ना तर ग्रेस बऱ्याचदा एकदा बोलायला लागले ना की ते पूर्णविराम न देता बोलायचे. आणि इथे जर आमचं बँड वाजायचं म्हणजे असं हे मी असं मला हात करत राहायचे कॅमेरामन वगैरे तिकडून, म्हणजे बोट करून असं मला जणू काही दृष्टीच नसल्यासारखं असं वगैरे. तर त्यामुळे ना पंचायत व्हायची. ह्या 2 व्यक्तींची, थोर व्यक्तींचा इंटरव्ह्यू मला घेता आला नाही, जे लोकांना अप्राप्य होतं कारण ते द्यायचेच नाही इंटरव्ह्यू. या दोन्ही व्यक्तींनी मला अनेकदा मान्य केलं की तुम्ही घ्या की इंटरव्ह्यू कधी, असं. कारण त्यांना खात्री होती की मी चांगला घेईन असं मला वाटतं, पण मी घेऊ शकलो नाही. मला अजूनही त्याचं वाईट वाटतं. पण आता मूळ मुद्दा म्युझिकचा. हिंदी चित्रपट संगीत हा एक चमत्कार आहे असं मला वाटतं की भारतीय शास्त्रीय संगीत जे आहे त्याला रागदारीचा जो बेस आहे ना, मी तुला सांगतो की पहाडी राग आहे. आता उदाहरणार्थ पहाडी, तर यश चोप्राच्या पिक्चरमध्ये असे काय ते वापरलेत सिनेमात की ऐकताना तुम्ही डोंगरांमध्ये फिरता असं वाटतं. तुम्ही पिक्चर बघितलेला असो नसो. नाही, खरंच बरोबर ना. हुस्न पहाडो का हे गाणं ऐकलं की मला असं वाटतं मी करेक्ट त्याच लाईन मध्ये फिरतोय हिमालयाच्या. दुसरं आरडी, आता बघा म्हणजे रागदारीचं सांगतो की लोकगीतांचा पण वापर आहे. जसं कुमार गंधर्वांनी लोकगीत त्यांच्या निर्गुणी भजनामध्ये किती सुंदर वापर केला. तर इथे SD आणि RDनी नॉर्थ ईस्टचं जे म्युझिक आहे कमाल, त्याचा इतक्या प्रकारे वापर केलाय सुंदर. अर्थात किशोर कुमारांचा आवाज आहे त्याच्यामध्ये. एक गाणं सांगतो तुला, ओ माझी रे
ते गाणं ऐकताना तुम्हाला परफेक्ट कळतं की काय चाललं असेल ते पडद्यावर. म्हणजे एवढं सिंक असावं म्युझिक आणि पडदा हे भारतातच झालंय बघ. लक्षात घे की वेस्टर्न सिनेमा म्हणजे माझा वेस्टर्न सिनेमा माझ्या अभ्यासाचा विषय आहे, खूप आवडीचा विषय आहे, पण त्याच्यामध्ये ह्या प्रकारचं म्युझिकचं कल्चर नाही. म्हणजे डर्टी डान्सिंग वगैरे सोडून देऊ आपण, एखादा डर्टी डान्सिंग हा पिक्चरच मुळात म्युझिकवर आहे. तर हे जे आहे ना, ही गंमत ती इतक्या वेळा जमून आली आहे ना, म्हणजे खूप अगदी लोकांना न आवडलेली किंवा विसरून गेलेली गाणी आहेत ना. फक्त म्युझिकचा भाग नाही, मी म्हणतो गीतकार. मला ना स्वतःला आवडणारी काही गाणी आहेत जी केवळ त्या काळाचं, म्हणजे त्या काळात ना मी बघितले नाहीत ते पिक्चर. कारण तेव्हा मी जस्ट मी इतका लहान होतो की तेव्हा मला थिएटरच नव्हतं गावामध्ये. मी 3 वर्ष 4 वर्षाचा असेल. मला त्या पिक्चरचं नाव नाही आठवत, पण गाणं कुठचं आठवतं. राजेश खन्ना त्याच्यात डाकिया डाकलाया. ते गाणं तुम्ही आता मी सांगितलं तर सगळ्यांनी ऐकून बघा. अख्खा पत्राचा मजकूर त्या गाण्यात जातो आणि तो ज्या पद्धतीने आता पुन्हा किशोर कुमारांचा आवाज. मला कित्येकदा असं वाटतं की किशोर कुमार किंवा मोहम्मद रफी किंवा मुकेश हे महान गायक होते. ते त्या ऍक्टरला त्याचा आवाज आहे असा आवाज देत असत. आता मुकेश नव्हते. मुकेशांच्या बाबतीत कसं होतं, राज कपूरचा आवाजच मुकेश होते असं, म्हणजे मुकेश आवाजाचा आहे बदल नाही. पण रफी साहेबांचा आणि किशोर कुमारच्या बाबतीत असं तू म्हणू शकतो की त्या किशोर कुमारने तर कित्येकदा कमालच केलेली आहे की त्या ऍक्टरला तो आवाज आहे असं वाटायचं. गंमत ह्याच्यामध्ये एक मला वाटतं की राजेश खन्ना, म्हणजे किशोर कुमार खूप अगोदरपासून गाजवते, पण राजेश खन्नाच्या आराधनामुळे त्यांचा तो उदय, म्हणजे असं माझा जन्म नव्हता झाला तेव्हा, आराधना आलं तेव्हा. तर गंमत अशी की आनंद पिक्चर मला खूप आवडला जेव्हा मी बघितलं तेव्हा. आणि नंतर माझ्या लक्षात आलं आनंदमध्ये एकही गाणं किशोर कुमारने गायलं आणि सगळी गाणी हिट आहेत. नाही, मुकेश गायलंय, मन्ना डेनी गायलंय, जिंदगी ते मन्ना डेंचं आहे. गंमत अशी की एवढ्या प्रकारच्या प्रयोगांना, कॉम्प्लेक्स गोष्टींना एकत्र आणणारे जे हे कल्चर आहे ते मला असं वाटतं की दुसरं फक्त भारतात कल्चर लोकसंगीताचंच आहे असं. म्हणजे लोकांना जे आवडतं ते मला आवडलंच, पण न आवडलेलं काय काय पिक्चर वगैरे मला जाम आवडले. आणि थिएटरमध्ये जाऊन सिनेमे बघणं आणि कॉलेज बुडवणं हे माझा सर्वात आवडता छंद होता. म्हणजे त्यासाठी मी वडिलांचा इतका मार खाल्लाय ना. म्हणजे मला सिनेमा कोणता आहे महत्वाचं नाही, मी थिएटरमध्ये त्या अंधारात जाऊन मधल्या इंटरव्हलला सामोशाचा वास आणि त्या सोडा वॉटरचा आवाज आणि एवढ्या पैशात पायावरनं झुरळ जाणार नाही तर काय मोर जाणार वगैरे आवाज, तिथे बॅटरीवाल्याचा दम, आणि तिकडे मागे प्रेयसी बरोबर आलेला प्रियकर तिला स्टोरी सांगून आपली नाश करतोय पिक्चरचा ही भावना. हे सगळं जे एक मिळून जे एक, आणि आपल्याकडे पैसे तर बाल्कनीचे कधीच नसायचे, त्यामुळे कायम आपण स्टॉलमध्ये, आणि तिथे एक घामाचा विचित्र एकत्र वास यायचा तो सगळा. आणि तुम्ही तिकीट जर असं ब्लॅकने वगैरे घेतलं तर ते चुरगाळलेलं तिकीट असं हळूहळू उघडून दाखवायचं हे सगळं. आणि आपण चुकीच्या जागेवर बसल्यामुळे त्या माणसाने येऊन ही माझी सीट आहे सांगणं आणि मग पोटात खड्डा की मग माझी सीट कुठे आहे, मग एवढा बुडणार का पिक्चर. हे सगळी जी ओव्हरऑल त्याचा इम्पॅक्ट आहे ना, त्याचा इथॉस जो आहे ना या भावनांचा, तो हिंदी सिनेमा आहे. म्हणजे माझ्या सिनेमा सफरीमध्ये, म्हणजे लिहिणं किंवा मी पहिल्यांदा मी लिहिलं आणि शूटिंग वगैरे बघितलं किंवा मी सिनेमा शिकलो किंवा काय काय, तेव्हा मला गंमतच वाटली. या बाजूला भलतच होतंय म्हटलं, तिकडे म्हणजे कॉर्नरला पिचकारी मारल्याशिवाय माणूसच बसायचा नाही, तिथे पूर्ण भिंत लाल झालेली असायची. म्हणजे काय, आणि मला एक कधीच कळलं नाही की भारतीय प्रेक्षक हा सिनेमातल्या सीटांचे कापूस का काढतो. इमोशन मध्ये आणि स्टॉल मध्ये स्प्रिंगा लागायच्या. हो लागायच्या, बरोबर. तर ते जे सगळं फिलिंग आहे, आणि या सगळ्याच्या पलीकडे सुद्धा तुम्ही ब्लॅक मध्ये घेऊन पहिल्या रांगेत असे घोडे जवळपास असे बघता, आणि ते ह्या सगळ्या पलीकडे जाऊन तुम्ही आनंदी असता हे बाहेर आल्यावर. आणि तुम्ही ते म्युझिक, ते गाणं, ती सगळी गाणी, ते हे सगळं, आणि मग ह्या सगळ्याच्या नंतर एक 20 वर्षानंतर आज ते ऐकल्यावर गाणं तुम्हाला तो काळ आठवतो, नॉस्टॅल्जिक होता तुम्ही, तुम्हाला ते स्वातंत्र्य आठवतं भारताचं. हे जे आहे ना सिनेमाने दिलेलं, ती जादू होती. कुणाचा काळ होता?
तो माझाच काळ होता. नाही, अर्थात म्हणजे खरं सांगायचं तर माझा हे बघ, आपल्याशिवाय काय जगात आहे असं वाटायचंच नाही तेव्हा. तू सांगतो स्वातंत्र्य हा शब्द माझ्यावर विश्वास ठेव की मला नकार देणाऱ्या प्रत्येक मुलीला ह्या तुझ्या माध्यमातून मी हे सांगू इच्छितो की त्या काळात माझ्या वेळेला कोणी अस्तित्वातच याची मला जाणीवच नव्हती, तर ती जाणीव त्या प्रत्येक मुलीने मला करून दिलेली आहे. तू नाही आहेस पण नकार मिळाला नसेल ना, म्हणजे काय बोलतोस अरे, काय नकाराशिवाय काय नकार मिळण्यासारखं होतं काय? नाही नाही, हे आताचा विचार आहे. देखणं रूप See, आणि सगळं हे कसं आहे, रिट्रोस्पेक्टिव्हली सगळ्याच गोष्टी अमिताभ सुद्धा महान असतो. राजेश खन्ना वगैरे सारखं अरे दिसणं. बाबा ऐका बाबांनो, की अमिताभ बच्चनला सुद्धा आकाशवाणीमध्ये अमीन सयानी ते आवाजासाठी वेगळं आहे. नाही नाही म्हणजे आवाजाचं आपला वेगळं. काय घेऊन बसलाय. आवाजाचं नाही, आवाज वेगळं. कुठे सिनेमात सुद्धा कुठे घेत होते आपण त्याला. ते त्याच्या कामगिरी बरं झालं बरं पर्सनॅलिटी राहता राहायला जया बहादुरी नाही लगेच नाही, सिलेक्ट माझं काय म्हणणं नाही, जया बहादुरीने सिलेक्ट करणं वेगळं. माझं काय म्हणणं की नकार द्यायला मी एकदा झीची पार्टी होती, तर ती मला वाटतं हयातमध्ये होती, हयातमध्ये हं. तर त्याला मी गेलेलो, तर तिथे हे द्यायला नाही का पाणी आणि ते सगळं द्यायला मुली ठेवलेल्या असतात त्या येतात ना हयातच्या त्या. तर माझ्या बरोबर तो आमचा राजेंद्र साठे होता. राजेंद्र हा माझा मित्र आहे, तो न्यूजचा हेड होता तेव्हा ETVच्या. बरोबर. तर राजेंद्रला म्हटलं यार या एवढ्या सुंदर सुंदर मुली आपण विचारतो तेव्हा नाही म्हणतात आणि आता पाणी आणून ठेवतायत. अरे काय कुठली गुंतागुंत आहे. चला आयुष्याची अशीच ट्रॅजेडी होते त्यांच्याही ना आपल्या. बाहेर विचारलं तर नाही म्हणतात, इथं पाणी देतात, काय करावं. काय बघ ना म्हटलं, Tragedy. यापेक्षा तर आपण बरे श्रीमंत आहोत ना. म्हणजे ह्याच फिलिंगला हिंदी सिनेमा कुठेतरी हात घालत होता. एक्झॅक्टली सगळ्यांनाच. म्हणजे हिंदी दे बघ काय माहिती ना, हिंदीमध्ये एक कविता आहे, मला आता कवीचं नाव आठवत नाही. प्यार एक पूंजीवादी कल्पना है, सपनों में राजकुमार आते हैं मजदूर नहीं. आता प्रॉब्लेम असा आहे की मला नाही म्हणण्याचं कारण तुला कळलं असेल. मी दिसायला राजकुमारासारखं असलो तरी परिस्थितीने मजूर होतो. ह्या सगळ्या बॉलिवूडमध्ये अनेक संगीतकार होऊन गेले. तुमचा आवडता संगीतकार कोणता? खय्याम. खय्यामांचं असं आहे, माझं आवडतं RD बर्मन पण आहेत, माझ्या आवडतं SD बर्मन पण आहेत, माझ्या म्हणजे सगळेच आवडणारे संगीतकार आहेत. म्हणजे असं नाही की हा संगीतकार चांगला आणि हा वाईट. खय्यामांचं एक वैशिष्ट्य मला काय वाटतं की तुम्ही एकदा प्लेलिस्ट चालू केली ना की मधला स्किप करावं असं गाणं एकही नाही आहे त्यांचं. प्रत्येक संगीतकाराचं एक स्वतःचं वैशिष्ट्य असतं. अर्थात ते सगळ्यांचं आहे, मी आता नावं घेतली ते सगळेच संगीतकार म्हणजे ग्रेट. शंकर जयकिशन असो, लक्ष्मीकांत प्यारलाल असो, कल्याणजी आनंदजी तर मला प्रचंड आवडतात. सगळ्यांचा मोठेपणा आहे. पण खय्यामांचं माझ्यासाठी वैशिष्ट्य काय माहिती आहे, ती लय आहे ना ती तुटतच नाही. माझी डोक्याची माझ्यासाठी फायदा आहे तो. म्हणजे ते आणि इतर यांची तुलना नाही मी करत आहे. पण खय्याम मला पर्सनल चॉईसमध्ये काय येतात, मी प्लेलिस्टमध्ये लागली ना की थांबत नाही मग कुठेच. त्यांचं कुठचंही गाणं कधीही मी ऐकू शकतो. आता हा शब्द चुकीचा असू शकतो पण खूप स्पिरिच्युअल वाटतात पर्सनल चॉईसमध्ये. स्पिरिच्युअल हा शब्द तुम्ही मराठी बोललो नाहीये मी, अध्यात्म या अर्थाने घेऊ नका. माझ्या स्पिरिटला ते म्हणजे स्पिरिट म्हणजे ते स्पिरिट नाही, माझ्या स्पिरिटला ते बरोबर जागा करतात, असं स्पिरिच्युअल आहे ते. तर ते मला लय ती पकडली ना की तसं चालतं. असं तुमचा मूड आहे, तुमचं फ्रिक्वेन्सी आहे, त्याच्याशी मॅच होणारी काही गोष्टी असतात. म्हणजे अमका चांगला आणि अमका वाईट असं नसतं. ते मला सगळे आवडतात, सगळ्या मला त्यांच्या कर्तृत्वाची प्रचंड जाणीव आहे. म्हणजे थोड आहेत ते. म्हणजे मी मल्लिकार्जुन मनसूर ऐकतो तर भीमसेन जोशी ऐकतो, त्याच वेळेला मी कुमारजी माझे परमप्रिय आहेत. कुमार गंधर्व मला आवडतात खूप. का तर असं काही कारण नाहीये, माझ्या व्यक्तिमत्वात ते कारण असेल. त्यांच्या सगळेजण इक्वल आहेत. म्हणजे असं नाहीये की हा थोर होता आणि लोक म्हणतात ना की हा ग्रेट का तो ग्रेट वगैरे, असं काही नाहीये. ते प्रत्येक महान कलाकार हा एकदा आयुष्यात तिथे पोचलेला असतो. तो जिथे पोचतो ते दिलीप कुमार आहे. जसं स्वदेशमध्ये शाहरुख खान तो ट्रेन मधून निघतो तो मुलगा बा चहा देतो, तो शॉट आहे ना त्याच्यामध्ये तो दिलीप कुमार अवस्थेला पोहोचलाय. अवस्था दिलीप कुमार ही अवस्था आहे. दिलीप कुमार हा अभिनेता नाही. म्हणजे माझ्या दृष्टीने अवस्था आहे. दिलीप कुमार ही अवस्था आहे. तर मी कुठचाही अभिनेता हा
दिलीप कुमार अवस्थेला कधी पोचतो एवढंच बघतो. हम्म. मी जेव्हा दिलीप कुमारांचं काम पाहिलं ना, म्हणजे कुठचे कुठचे सिनेमे, एक गाण्यामध्ये एक माणसाला आपला हात कुठे ठेवायचा हे कळतं ना, तो थोर नट. पूर्ण फारच मर्मग्राही आहे विश्लेषण हा. हे सगळ्या एकांकिका कर्मी आणि रंगकर्मी. कारण मी स्वतः माझ्यामध्ये दुर्दैवाने मी करू शकलो नाही, कारण माझ्यामध्ये एक दिग्दर्शक होता. मी स्क्रिप्ट लिहिली ना की मी कॅमेरा मुवमेंट पासून सगळं लिहितो. अच्छा. मी स्क्रिप्ट दिली तर म्हणजे तुम्हाला काही करायचं नाहीये, तुम्ही फक्त बसायचं आणि ह्याप्रमाणे करायचं, बस पिक्चर तयार होणार. प्रॉब्लेम असा आहे की ते दिसणं आहे ना, ते तुम्हाला नंतर मारतं. माझ्या लक्षात काय आलं की ह्या बाजूचं मला यायला लागल्यानंतर मला त्या पहिल्या स्टॉल मधली मजा गेली, इकडचं येतं. ते डिलीट मारलं माझ्या आयुष्याचं. तर त्याचा नॉस्टॅल्जिया आहे ना, तो सिनेमाच्या संगीताने टिकवून ठेवला. हम्म. आणि त्यात म्हणजे खरं तर माझ्या आवडीचे पिक्चर जे आहेत, बी ग्रेड, सी ग्रेड, डी ग्रेड वगैरे, ते लोक मानतात. त्यात खय्यामनी कधी म्युझिक क्वचित दिलंय, नाही दिलंय. म्हणजे खय्यामचे सगळे क्लासी म्युझिक आहेत, म्हणजे दिलेले पिक्चर क्लासी आहेत. मला आवडणारे पिक्चर वेगळे आहेत बरं का. म्हणजे खय्यामनी म्युझिक दिलं ते सगळे पिक्चर मला आवडतात असं नाही. असं नाही. पण हे आपलं असं वेगळंच असतं ना, म्हणजे सगळंच जमून नाही येत. बरोबर. मी आयुष्यामध्ये खूप काळ लागला मला की ज्या कलरचा शर्ट घातला त्याला मॅचिंग जीन्स आहे, त्याला मॅचिंग बूट आहेत वगैरे असं हे कळायला, व्हायला. हो. अन्यथा परवडतं ते घालून आलं. जवळ आहे ती. हा. हाती लागेल. तर ते सगळं असं ओळीत जुळलं ना. तर मला खय्यामांबद्दल सांगत होतं, पण खय्यामांचं हे आहे की त्यांची गाणी ओळीत जुळतात, कुठच्याही क्रमाने लावा. हा, म्हणजे ते म्हणजे नूरी आणि उमराव जान मध्ये तुला काय गचका नाही बसणार मध्येच. तर ते ना अलौकिकच आहे. म्हणजे एखाद्या माणसाला प्रतिभा असणं आणि ती तो एक्सप्रेशन मध्ये आणू शकणं, ह्यात खूप अंतर असतं बरं. उमराव जान मध्ये आशाच्या आवाजाचा वापर, हा, म्हणजे ते लता पण वापरू शकले असते. हा म्हणजे परवीन सुलताना पण एक बऱ्याच गायिका होत्या तेव्हा ऑप्शन की त्या पद्धतीचं गाणं. पण आशाबाई ह्या, आणि तो त्या स्वतः मान्य करायचे की हे काहीच्या काय काम आहे त्यांच्याकडनं. ऋतू हिरवा त्या ताकदीचा नाही, album झाला दुसरा एक नंतर. संगीतकार हिंदी चित्रपटामध्ये आहे ज्याने सुदिंग म्युझिक खूप दिलंय, तो म्हणजे राजेश रोशन. खूप चांगली गाणी दिली. हो, पण राजेश रोशनांचा एक त्याच्यात मला स्वतःला प्रॉब्लेम असा आहे की ती गाणी मूळ ऐकलेली आहेत मी. ओरिजिनल दुसरीकडनं आहे ती. खूप आहेत. त्यामुळे खूप आहेत. ती मला तेवढी मजा नाही. म्हणजे मी ओरिजिनल ऐकल्यामुळे काय माहिती ना, भारतीय रागदारी आणि हिंदी सिनेमा पटातल्या प्रेक्षक या दोन्हीनं एकत्र गुंफणारे एस.डी. बर्मन हे जसे संगीतकार होते, शंकर जयकिशन होते, तसे खय्याम मला स्वतःला त्यातले अव्वल माझे आवडते आहेत. बाकी यातला कोणीच कमी नव्हता. आर.डी. बर्मननी आपलं जीवनच सफल केलेलं आहे आणि आपल्या आयुष्यात तर आर.डी. बर्मनच आली ना. म्हणजे आम्ही आम्हाला समजायला लागला तेव्हा आर.डी. वाजवत होते. मी म्हणजे 1942 लव्ह स्टोरी वगैरेला मी असा कुमार अवस्थेत वगैरे होते. एक लडकी को देखा तो कैसा लगा, तेव्हा शोधलं तर आर.डी. बर्मन. मला वाटलं आर.डी. बर्मन हा यंग पोरगा असेल की इतकं छान नाही, बासरी वगैरे वाजते. त्यानंतर दुसऱ्या वर्षी गेले होते ते. म्हटलं काय, तरी पण एव्हरग्रीन म्हणता येईल असं त्यांचं म्युझिक आहे की जे. पण हे जे हिंदी चित्रपटाला संगीत आहे, सिनेमामध्ये संगीत असणं, गाणी असणं, अचानक म्हणजे कल्पना करून बघ, हे मला असं वाटतं की संगीत नाटकामधनं आलं असणार. अचानक बाई बोलता बोलता गायला लागते, काय प्रभुआजी गमला मनी तोशला. अरे म्हटलं चायला आत्ता बोलत होती ही बरी. एकदम असं तुम्ही डेली लाईफ मध्ये असं करत नाही ना, म्हणजे जनरली. एक्झॅक्टली तसं सिनेमात होतं. ते आत्ता बोलता बोलता गाणं गायला लागतं. अच्छा तो हम चलते हैं, अरे नीट बोल की असं म्हणू शकतो तू, पण ते आपल्याला पचतं. नाही तुम्ही कन्व्हिन्स होता. आणि याच्यामध्ये हे वाढण्यामध्ये मोदींचा पण खूप. मोदी? सोहराब मोदी. अच्छा. सगळीकडे तर. मला वाटलं ते पेढेवाले मोदी सातारचे. अच्छा, ते नाही ते मोदी वेगवेगळे असतात. तर तसे हे सोहराब मोदी जे होते किंवा हिमांशू रॉय बॉम्बे टॉकीजचे, यांनी ते गाणं बेसिकली म्युझिक आधी ते झाडात बसून वगैरे गायचे ते दिवस फार. हो, माहितीये मला. ते म्युझिक पण मागे बसून वाजवायचं. ध्वनी मुद्रणाचं तंत्र जेव्हा तिकडे सुरू झालं तेव्हा ते लवकर. मी बघितलंय सगळा ताफा असा उभा राहतो आणि वाजवतो ही गोष्ट. हा ना, तिथेच सगळे. नाही, काय आलं की हे सगळं डिजिटलायझेशन झाल्यावरच मला बघण्याचं कळलं, पण ते झाल्यावर सुद्धा
अँटिक म्हणून असं करणारे लोक होते, आहेत म्हणजे ते लोक बघितले तुम्ही. आता तर बंदच झालं ते, पण ते होतं. पण मला आता विचारायचं सर, हे सिनेमाचं जे विश्व आहे जे मराठीत सुद्धा आहे, मराठीत सुद्धा बऱ्याच वर्ष मराठीची परंपरा थोड आहे. म्हणजे मराठीत एकेकाळी हिंदी चित्रपट मराठीवरनं घ्यायचे. ऍक्च्युली हो, बरेच राज खोसला वगैरे सगळ्या मराठी कथा वापरल्यात त्यांनी. त्या कथा तशा होत्या, आजही चांगल्या कथा बनतायत. तर नेमका अजूनही मराठी सिनेमाचा प्रेक्षक हा साऊथचे कॉम्पिटिशन किंवा हिंदी बाहेरचं असं काही आहे का? अजूनही गल्ला भरू चित्रपट फार कमी बनतात. नाही, मला व्यक्तिशः असं वाटतं की मराठीला हिंदी चित्रपटांनी खाल्लं वगैरे हे मला वाटत आहे. कारण हिंदी चित्रपट तेव्हा पण होता, गजानन जागीरदार वगैरे सगळे जण होते तेव्हा, हिंदी आणि मराठी एकत्र होते. मला असं वाटतं की मराठीमध्ये ना नटनट्यांची परंपरा चांगली खंडित झाली, आणि ते नेमकं कधी झालं मला माहिती नाही. पण मला व्यक्तिशः हे जे महेश कोठारी, अशोक, मला लक्ष्मीकांत बेर्डे काही प्रमाणात आवडतात. दादा कोंडके वगळता हे बाकी विनोदी नट होते ना, त्यांनी मराठीला जी समृद्ध परंपरा होती त्याला नष्ट केलं असं माझं मत आहे. असं बोलू नये, खरं लोक मला मारतील. हल्लीच्या काळात तर कशाने राग येऊ शकतो, भावना दुखावू शकतात. पण पर्सनल माझं जर ओपिनियन विचाराल तर हे गल्ल्यावर यशस्वी झालेले चित्रपट होतात म्हणून, विनोदी म्हणून जे काय करत होते, मला स्वतःला अशोक सराफांची ऍक्टिंग कायम लाऊड वाटत आलेली आहे. मला ते म्हणजे कधीच नट म्हणून भावले नाहीत. अनफॉर्च्युनेट आहे, म्हणजे ते मला आदर वाटतो त्यांच्याविषयी, कारण त्यांनी खूप मराठीची सेवा केली. थोर आहेत ते आणि ज्येष्ठ पण आहेत, आणि त्यांच्याविषयी रिस्पेक्ट ठेवला पाहिजे मी. पण मला एक तटस्थपणे मी अनालाइज करतो तेव्हा असं मला वाटतं ते फार त्यांनी लाऊड ह्याला नेला मराठी. मला वाटतं त्यांना म्हणजे त्यांच्याकडनं असं करून घेतलं असणार. लक्ष्मीकांत बेर्डेंना इनबॉर्न टॅलेंट होतं या प्रकारचं टायमिंगचं. चंदू पारखी हे एक मोठे नट होते, जेवढं त्यांना रेट केलं गेलं नाही. मला वाटतं अरुण सरनाईक, सतीश दुभाषी वगैरे जे आहे ते गेले ना एकदम. निळूभाऊ आणि श्रीराम लागू एक वेगळ्या शाळा म्हणजे स्कूल्स आहेत, पण हिरोची म्हणजे सतीश दुभाषी, अरुण सरनाईक ही गेले ना, त्याच्यानंतर ती परंपरा खंडित होऊन वेगळ्याच प्रकारे वाढलं. तगडेपणा फक्त रवींद्र महाजननी, तगडेपणा एवढी व्याख्या फक्त तिकडे, हा अनिल धवन सारखे दिसायचे. सॉरी, म्हणजे गश्मीर त्यांचा मुलगा जो आहे ना, त्याला चांगली पर्सनॅलिटी आहे खरं. तो चांगला मराठी कॅरी करू शकतो, मराठी सिनेमा. पण आय डोंट नो, असं लिहिलंच जात नाही आणि करतच नाहीत लोक, तर मग काय करणार. आणि कसं आहे की एक चांगला चित्रपट बनवायला जेवढे पैसे लावायला लागतात ते ऑब्व्हियसली वसूल व्हायला पाहिजेत असं विचार करणार ना माणसं. तर ते वसूल होणार नसतील तर घालणारं कोण आहे. म्हणजे मगाशी जसं बोललो, मराठी समाजच लयाला जात असताना सिनेमा वर येईल असं होत नाही. ते जेव्हा सगळंच वर येतं तेव्हा सिनेमाही वर येतो. आत्ता हिंदी सिनेमा लयाला गेलाय कारण समाजच भारतीय लयाला गेला. बरोबर. धुरंधर काय चित्रपट आहे का? त्या प्रोपगंडा फिल्म बद्दल तर आपण काय नाही. तर मूळ मुद्दा असा आहे की मराठी जनतेला, परवाच कोणतरी मंगेश देसाई का कोणीतरी म्हणाल, मला वाटतं मंगेश देसाई किंवा कोण म्हणाल, तरडे म्हणाले की आमच्याकडे 12-15 धर्मवीर बनवण्याचं मटेरियल. ही मराठी समाजाला धमकी आहे, कारण एवढं बघण्याची क्षमता कोणामध्ये, हा खराब मुद्दा आहे. पण दिघेंना मी ठाण्यातच राहत असल्यामुळे पाहिलेलं, किंवा दिघेंच्या जवळची माणसं पण माझ्या जवळची. म्हणजे मुद्दा असा आहे की कल्पना म्हणून सिनेमा चांगला आहे, पण दिघेंचा आयुष्याशी काय संबंध नाही त्याचा. बरेच लोकांनी असं म्हटलेलं आहे, खाजगीत म्हटले, पब्लिकली म्हटले. 3 सिनेमे मराठीमध्ये माझ्या दृष्टीने आनंददायक होते. एक फॅन्ड्री नागराजचा मला खूप आवडला, चैतन्य ताम्हाणेचा कोर्ट, आणि चैतन्य ताम्हाणेचा डिसॅपल लोकांना आवडला की नाही मला माहित नाही, मला इतक्या जागा त्यातल्या आवडल्यात. हे 3 सिनेमा मला खूप आवडतात. नागराज मंजुळे हा एक ग्रेट दिग्दर्शक आहे आत्ताचा, समकालीन. इव्हन चैतन्य पण आहे. चैतन्य आत्ता काय करतोय मला माहित नाहीये, पण नागराज मंजुळेंचं तर मटका किंग आलंय आता, बरोबर ना, म्हणजे सिरीज. त्यामध्ये पण त्यांचा तंत्रावरची हुकूमत दिसते. पण फॅन्ड्रीच्या वेळेला जी कविता होती ना, कविता त्यांनी कॅमेऱ्याने एक कविता लिहून ठेवली, तर ती त्यांनी परत परत लिहावी असं मला वाटतं मराठीमध्ये. फॅन्ड्री हा चित्रपट हिंदीत होऊ शकत नाही.
तो फक्त मराठीत होऊ शकतो, कारण मराठीचं ग्रेटनेस त्याच्यात पकडलं. बरोबर. आणि मराठी सिनेमा हा मध्यमवर्गीय पुणेरी ब्राह्मणांसाठीचा सिनेमा नाहीये. साधं एक गाणं आहे मराठीतलं, ऐरणीच्या देवा तुला, हो ना, ते गाणंच ब्राह्मण नाहीये. ते लोहाराचं. हा, तर जोपर्यंत ब्राह्मण म्हणजे आपला दादा कोंडकेंचा नायक ब्राह्मण नाहीये, मराठी सिनेमा हा जेव्हा बहुजनवादावर असेल तेव्हा तो चालणार. करेक्ट. सैराट तो चाललाच. बरोबर. टाइमपास तुम्ही नाही, कोणताही सिनेमा ब्राह्मणी करायचा प्रयत्न केला ना, तेव्हा कसं माहिती ना, आणि तुम्ही जाती बाहेर जाऊ शकत नाही, एका समाजाच्या बाहेर जाऊ शकत नाही सिनेमा. तो काय होतंय की इथे प्रॉब्लेम हा होतोय की अशोक सराफ, महेश कोठारी, सचिन वगैरेनी ना जात नसलेले नायक आणले, म्हणजे ते ब्राह्मण आहेत का बहुजन आहेत हेच कळत नव्हतं. तसं असत नाही ते विनोदावर चालले बरं का. सचिन पिळगावकरांनी खूप चांगले चित्रपट दिले खरं, पण कमर्शियल चांगला चित्रपट जो असू शकतो तो सचिन पिळगावकरांनी दिलेला आहे. नवरी म्हणे नवऱ्याला बेस्ट पिक्चर होता कमर्शियली. पण मराठी संस्कृतीचं निर्देशक असलेले चित्रपट जे आहेत, जे आपण बघत आलेलं आहे, एक गाव 12 भानगडी, नंतर माणूस, श्यामची आई, महात्मा फुले, पत्र्यांचा, हे जे राजा हरिश्चंद्र पासून आलेले सगळे चित्रपट, नंतरचे सगळे चित्रपट, त्यातला एक मराठी पण जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होत राहतं. मग सामना, सिंहासन, संपूर्ण चित्रपटांमध्ये जयत्रे या चित्रपटांमध्ये कुठेही ब्राह्मणिझम नाहीये. त्या लोकांची आणि अख्खा सर्वात यशस्वी असलेला दिग्दर्शक नट दादा कोंडके, त्यांनी त्यांचा म्हणजे अँटी ब्रॅह्मनिकल सिनेमे आहेत सगळे. म्हणजे ब्राह्मण कसा नसावा हे दादा कोंडकेच्या ह्याच्यात शिकवता येईल, इतकं सुंदर त्यांनी हे केलंय. तो माणूस आता त्यांनी भाषा पण मोडून टाकली. भाषेची वर्चस्ववाद जे आहे ब्राह्मणी भाषेचं, त्यांनी मुळातून वर्चस्ववाद नाही मोडला, त्यांनी भाषेचा श्लीलपणा पण मोडून टाकला, शिष्टपणा उगाचा. आणि तुम्ही म्हणजे त्यांची बघा ही मोहीम जी कटाचा भाग म्हणतो ना आपण, की दादा कोंडके हा अश्लील आहे, हा कटाचाच भाग आहे. दादा कोंडके हा अमर्याद आहे आणि अफाट आहे. नाही, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो दादा कोंडकेंना, की दादा कोंडकेंचं कसं सोडा, तुकाराम महाराजांनी असा श्लोक लिहिला होता, भले तर देऊ गांडीची लंगोटी. बरोबर. ती कासेची अत्र्यांनी केली. हे ब्राह्मणिक अत्रे थोर होते, पण ब्राह्मणीकरण करण्याचं काय कारण होतं? तुकारामाची स्वतःची भाषा ही तुकारामासारखीच असणार आहे अर्थात. त्यामुळे तुम्ही तुकाराम मोरे हे तुकाराम मोरेच होते, तुकाराम अत्रे नव्हते ना ते, तर तुम्ही ते राहू दे ती भाषा. एनिवे, ह्या आपण सिनेमावरनं पुन्हा दादा कोंडकेंच्या त्या 2 लाईन, खरं बोलता बोलता जिथे पण गेला तुका, मला झालं गेली वाचा, झालो मी मुका. म्हणजे तो माणूस 70-75 साली लिहितो की जिथे पण गेला तुका, म्हणजे वैकुंठाला नाही गेला, त्याला मारलाय हे तो लिहितो. नाही, या सगळ्यात निळू फुले असतील, श्रीराम लागू असतील, दादा कोंडके, सगळ्यांना सामाजिक बांधिलकी होती. आताचे नट आणि नट्या मराठीतले आहेत, त्यातले अपवादात्मक सोडले तर राजकीय भूमिका पण ते व्यक्त करत नाहीत. म्हणजे लिबरल भूमिका, म्हणजे लोकशाही हीच राजकीय भूमिका असते कलाकाराची. फॅसिझम ही कलाकाराची राजकीय भूमिका असू शकत नाही, कारण फॅसिझम आणि कला हे विरोधात आहेत. तर ते नाही करत, तर मग त्यांचं काय कला पण घेऊन बसला, त्यांना कलाच नाहीये, ते फक्त एक वेगळ्या प्रकारची मजुरी करतात. आणि सिरियल्सनी माणसाचं वाटोळं केलंय. मी स्वतःच लिहिलंय, त्यामुळे मला माहितीये कसं वाटोळं होतं ते. 13 पानं एक लिहून झालं 13 पानं 8 सीन. हे गणित तुम्हाला माहित असल्याचा आनंद वाटला टीव्ही मालिका लेखक म्हणून. अरे इतक्या लिहिल्यात ना मी, की एका वेळेला 3 डेली लिहित होतो मी आणि 2 वीकली. त्यामुळे आणि हिंदीमध्ये, मराठीमध्ये. मला आयुष्यामध्ये एखादं काम हातात घेतल्यावर होत नाही असं होत नाही, पण मी कामच घेत नाही मुळात, त्यामुळे उगाच टेन्शन नाही. नकोच ते. मग या सगळ्यामध्ये एवढं सगळं व्यापक गोष्टी करत असताना तुम्हाला कशाची भीती वाटते का? हा, मला भीती वाटते की अजून पुढच्या वर्षीपर्यंत पण मोदी सत्तेत राहतील म्हणून. जीव घेणी भीती आहे. मग तुम्ही झोपू शकता की नाही? नाही ना, नाही झोपू शकत. हे निद्रानाश, अपचन सगळ्याचं कारण नाही. मी झोलफ्रेश नावाची गोळीच घेऊन झोपतो सरळ. पण त्यातही झोल आहेच. हो.
बाप, हे झोल फ्रेश लोक हे आहे, झोल केल्याशिवाय फ्रेश हे झोल फ्रेश नाहीये झोलच आहेत फक्त. नाही मला भीती वाटते म्हणजे लोकांना वाटायला पाहिजे, खरं त्यांना कळेल बँकातले पैसे गायब झाले की लवकरच आपली अर्थव्यवस्था इतकी डबघाईला आलेली आहे की कधी सरकार सांगू शकतं की घरी जा म्हणून पॅकअप. अरे बापरे, कठीण आहे. पण ठीक राहुल गांधींनी खोटं नाही सांगितलंय, भयंकर वाईट अवस्था आहे. राहुल गांधी बद्दल काय वाटतं तुम्हाला? राहुल गांधी एक अतिशय सभ्य मनुष्य आहे, एका असभ्य समाजात जन्माला आलेला. बरं, तो त्या वाटेने सभ्यतेच्या गांधी आडनावाच्या चाललेला आहे. नाही त्याच्या गांधी आडनावाच्या नाही, त्याच्या वडिलांसारखा आहे तो बराच, सगळ्यात सभ्य मनुष्य आहे राजीव गांधी. आणि तो होईल पंतप्रधान जर लोकांची डोकी तळ्यावर आली, बँका खाली झाल्या त्यांच्या, तर आपोआप येतीलच डोकी तळ्यावर. याला काय लागतं, घेणार येतील. फक्त त्याच्या पुढची आव्हानं अजून मोठी आहेत. म्हणजे आतापर्यंत आव्हानच पेलतोय, पण तो सत्तेत आला तर नीट करणं परत नेहरूंसारखं सुरू करायला लागणार. त्याला परत धरणं बांधा, परत पडलेले पूल बांधा, परत मृणाल गोरे तो फ्लायओव्हर परत बांधायला लागणार आहे. तो करा, आता सुरू आहे तोच तो. नाही तो आत्ता बांधलाय तो पडणार ना, कारण त्याला खड्डे आत्ताच पडलेत. खालचं दिसायला लागलं की परत बांधायला लागला. तोपर्यंत त्याची सत्ता आली तर वाईट आहे त्याला. हा सर, मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की विजय तेंडुलकर यांच्यासोबत तुम्ही खूप काम केले, पटकथा लिहिल्यात, त्यांच्याकडनं काही गोष्टी शिकलात तुम्ही जाहीररित्या सांगितलं. पण पुस्तकही आहे मला वाटतं तुमचं, ते आणि मी नावाचं. तर त्या व्यक्तीची म्हणावी तितकी दखल या समाजाने घेतली का ते पोचले का तेंडुलकर? नाटकं वगैरे त्यावेळेस ते नाही जगभर पोहोचले ते. ब्रॉडवेवर त्यांची नाटकं पाहिली या समाजात तुकाराम नाही पोहोचले तर तेंडुलकरांचा तुकाराम नाही पोहोचले. भारतीय समाजाचं वैशिष्ट्य असं आहे की गुरु नानकांपासून गुरु गोविंद सिंगांपर्यंत, बुद्धांपासून ते महावीरांपर्यंत, तेंडुलकरांपासून ते अरुण कोलटकरांपर्यंत, तुकारामांपासून ते या आपल्या मुक्ताबाईपर्यंत कोणालाही आपल्या अंगाला लावून घेत नाहीत लोक. त्यांना आपला जो लोकल नगरसेवक आहे किंवा हप्ता वसूल करतो तोच मनुष्य महत्वाचा आहे. तो आला की 500, 1000, 3000ची माळ लावतात लगेच. या उलट बाजूने सायंटिस्ट गेला तरी कुत्र्यासारखी किंमत देतात. कळलं? त्यामुळे अशा माणसांना आणि अशा जगाला यांना स्वीकारा त्यांना स्वीकारा असं आपण सांगत कशाला फिरा. आपल्याला जे माहिती आहे ते गप्प बसावं. बरोबर. पण या साहित्य विश्वामध्ये जे खूप मोठं आहे, मराठी साहित्य विश्व हे देशामध्ये उगीचचं नाव माहीत नाही झालेलं आहे त्याचं, की साहित्याची परंपरा वगैरे लाभली आहे आपल्याला. तर त्याच्यामध्ये जेव्हा भाऊपाध्यांच्या वासुनाकावर काहीतरी गदारोळ उठतो तेव्हा विजय तेंडुलकर त्यांची बाजू, तरुण लेखक नामदेव ढसाळांच्या गोलपीठाला प्रस्तावना त्यांची ही परंपरा आहे सगळी. तर ही कुठेतरी जाऊन नंतर जे साहित्य म्हणून दिसतं बाजारात किंवा लोकांच्या घरात, तर त्याच्यामध्ये काय हे इथे कुठे कमी पडलो आपण ह्या गोष्टी करणं? नाही मराठी पुस्तकांचं साहित्य लोकांच्या घरात दिसतं यावर माझा एक विश्वास आहे. थोड्या लोकांकडे बघितलं. कारण एक मुख्य मुद्दा असा की मराठी कुठच्याच पुस्तकाची 5000च्या वरची आवृत्ती मी पाहिलेली नाही. 1000ची आवृत्ती काढतात, 5 आवृत्त्या वगैरे निघतात. मराठीत खपलेली पुस्तकं जी आहेत ती नवनीत प्रकाशनची आहेत सगळी. ती प्रश्नोत्तर आहेत 21. कळलं ना? त्यामुळे तात्काळ उत्तर देणारे बाबा, तात्काळ उत्तर देणारे गुरु, आध्यात्मिक काय म्हणतात ते मंत्रचळ आणि 21 अपेक्षित ही मराठीत लोकप्रिय आहे. खरे साहित्यिक म्हणजे भाऊ पाध्ये असतील, नामदेव ढसाळ असतील, नारायण सुर्वे असतील, बाबूराव बागुल असतील, या लोकांना म्हणजे बाबूराव बागुल एवढे मोठे साहित्यिक होते, त्यांचं मरण स्वस्थ होत आहे. हे पुस्तक वाचलेली 5 माणसं एका रूम मध्ये तुम्ही जर महाराष्ट्रात दाखवली मला, तर ताबडतोब तुम्हाला भारतरत्नासाठी मी शिफारस करीन असं वचन देतो. किंवा विलास सारंगांच्या कथांमध्ये एवढा दम आहे, किंवा या काही गोष्टी आहेत ना विलक्षण. तुम्हाला सांगतो यातल्या बहुतेक लोकांशी माझा कधी ना कधी संपर्क आला, हे माझं नशीब. आणि गंमत अशी की त्या लोकांनी मला जवळ केलं. म्हणजे मला काय संपर्क यायलाच हवा होता हो, पण त्यांनी मला प्रेमाने वागवलं, कायम मायाशी. ही गोष्ट व्हायला आणि विशीमध्ये माझ्या, म्हणजे मी तर अगदीच पोरसौदा होतो. हे केवळ योगायोग नाही तर काय म्हणायचं.
म्हणजे मी असा कोणी म्हणजे मी असे कोणते गुणाचे प्रताप अजून दाखवलेच नव्हते तेव्हा. तोपर्यंतही मला आत्मविश्वासाची अभाव होता. मी रेडिओमध्ये आरजे म्हणून काम करायचो हिंदीमध्ये. हो, तर तो काम करत असताना मला हे एक एक भेटायचे मराठीमध्ये पण. मग मी कशाळकर बाई होत्या, ते गायक कशाळकर कशाळकरांच्या पत्नी त्या प्रोग्राम ऑफिसर होत्या, त्यांनी मला मराठीत काम करायला दिलं पहिले. मी पहिलाच लाईव्ह केलं पंतप्रधानांचं. अच्छा. तर हे एक अद्भुतच गोष्ट होती. म्हणजे हे सगळं जुळून येणं हा अद्भुत योगायोग आहे. बाकी अदरवाईज काय गरज होती म्हणजे. आणि मग म्हणजे मी एकदा भेटलो, बोललो की त्यांना वाटायचं काहीतरी वगैरे, ते नंतरचं ते माझे गुण धरा दोन. पण पहिले भेटणं हीच किती कठीण गोष्ट आहे. तेंडुलकरांबरोबर जवळपास आयुष्याची 20 वर्ष मी त्यांच्या घरातच होतो जवळपास. प्रिया तेंडुलकरच्या प्रोग्रामचे मी रिसर्च करायचो. सगळ्या शोज झाले ना तिचे, जे पॉलिटिकल शो, त्याचा रिसर्च मी केलाय. मला बघून एकदा तर सीताराम केसरी म्हणाले, आप क्या करते हो, कॉलेज में हो. म्हणजे मी खरंच कॉलेजात होतो. पण म्हटलं रिसर्च करते हो. त्याला टेन्शनच आलं सीताराम केसरी की आपल्याला काहीतरी गडबड होणार म्हणून. नंतर ते खूप काळानंतर सीताराम केसरी जेव्हा मला भेटले तेव्हा आम्ही दोघांनी आठवण काढून हसलो. अशी अनेक नावं आहेत जी तेंडुलकरांकडनं तुम्ही ऐकली असतील आणि मग तुम्ही पुढे जाऊन ती वाचली असतील. त्यापैकी काही नावं आठवतात महत्वाची, जी खरंच आपण वाचली पाहिजेत किंवा हे चला हे सिनेमे हे आपण बघितले पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नाही, मला खरं सांगू का, मी तेंडुलकरांबरोबर जेव्हा तेंडुलकरांना भेटलो, त्यांनी एक महान गोष्ट करायचं म्हणजे ते माझ्या आयुष्यात केली त्यांनी. त्यांनी मला कायम बरोबरीची वागणूक दिली. इनफॅक्ट कुठचाही प्रोड्युसर किंवा डायरेक्टरला सांगायचे की ह्यांचे पैसे आधी द्या, कारण माझ्याकडे पैशाची फारच चणचण असायची जाण्या येण्याच्या पण. आणि त्यांनी कधीही मानधन आपलं जास्त आणि ह्याचं कमी असं सांगितलं नाही. विश्वास ठेवा माझ्यावर, ही गोष्ट ही खूप मोठी गोष्ट आहे. श्रीदा पानवलकर आहे ना, तर ते पानवलकरांनी जेव्हा तेंडुलकरांना भेटलं तेव्हा पानवलकर गेले होते, म्हणजे जिवंत नव्हते. पण पानवलकरांवर तेंडुलकरांचा प्रचंड जीव होता. आणि मुली तेंडुलकरांच्या म्हणजे प्रिया, तनू आणि सुषमा वगैरे आणि राजू हे पानवलकरांना पानवलकर काका म्हणूनच ओळखायचे. ते पानवलकरांचं तेंडुलकर एवढं कौतुक करायचे की शेवटी मी पानवलकरांची सगळ्या कथा काढून वाचल्या परत. म्हणजे मी 1-2च वाचलेल्या. तेव्हा मला थक्क झालो की पानवलकर काय लिहायचे. बरं, ते कस्टम इन्स्पेक्टर होते, कस्टम मध्ये होते पानवलकर, युनिफॉर्म सर्व्हिस मध्ये होते. असा लेखक बिखकाचं पिंडच नव्हतं त्यांचं, म्हणजे वाटून असं होतं. तर तेंडुलकर मला सांगायचे पानवलकर म्हटलं त्याला अर्धसत्य त्यांचा कथा आहे ना, मूळ सूर्य. तर मी पानवलकर तेंडुलकरांमुळे वाचले. बाकी सगळे जवळपास मी वाचलेले आधीच. तेंडुलकरांना एक कौतुक पण वाटायचं की मी इतकं वाचतो म्हणून सतत. इनफॅक्ट आम्ही आर्थर कोसलर, नंतर काम्यू, नंतर सार्त्र वगैरे ह्या विषयावर तेंडुलकर आणि मी बोलायचो पण किती वेळा. आणि गंमत म्हणजे तेंडुलकर म्हणायचे, बरं म्हणजे ही मोठी गोष्ट आहे तू वाचतो. पण तेंडुलकरांना ना, माझी मुलगी जेव्हा छोटी होती तेव्हा म्हणजे जन्माली तेव्हा ते तेंडुलकरांनी कॉम्प्युटर तिला 3 वर्षाची असताना शिकवलाय. फोटो आहेत त्याचे. तर ती जेव्हा जरा मोठी झाली ना 5-6 वर्षाची, तेव्हा तेंडुलकरांकडे जाऊन ती कुत्र्याला त्यांच्या मिठ्या मारायची. तो जर्मन शेफर्ड होता. तो म्हटला, तुझे सगळे गुण बाजूला ठेव, एवढ्या छोट्या मुलीला प्राण्यांबद्दल एवढी प्रेम आणि आपुलकी वाटते हे दुर्मिळ आहे भारतासारख्या देशात. त्यांना सतत वाटायचं. त्यांना प्राणी प्रेम एवढं होतं ना तेंडुलकरांना, कल्पनातीत होतं. त्यांचा जो डेनिस कुत्रा होता ना, त्याला पिऊ असं गळ्याशी धरायची ना, म्हणजे लहान मुलं घाबरतात ना अशा जर्मन शेफर्ड बघून. माझ्या मुलीला कधी कुत्रा मांजराची काही भीतीच नाही वाटली. तर तिला त्यांना खूप आवडायचं असं. आणि मला आठवतं की त्यांना जेव्हा पहिल्यांदा हॉस्पिटलाइज केलं, म्हणजे दुसऱ्यांदा हॉस्पिटलाइज केलं तर ते गेलेच. तर त्याच्यानंतर ना त्यांना ते सगळं औषधांचा वास येतो. ते परत आले तेव्हा डेनिसने वासाने कुत्रा ओळखला, त्यांना खूप दुःख आलं. तर हॉस्पिटलमध्ये असताना त्यांना बोलता येत नव्हतं. त्यांनी कोणाकडनं वाचून घेतला तो लेख, विद्याताईंकडनं वाचून घेतला. तर तेव्हा ना 2007च्या दिवाळी अंकात आलेला, म्हणजे 2008ला गेले तेंडुलकर, 2008ला गेले का 9ला गेले. तर तेंडुलकरांना विद्याताईंनी वाचून दाखवलं, मी आई आणि मृत्यू मी लेख लिहिला. माझी आई गेली होती 2006ला त्याच्यावर. तेव्हा तेंडुलकरांनी मला मेसेज पाठवला होता, त्यांना टाईप करून घेतलं. त्यांना टाईप करता येत नव्हतं की एवढा चांगला लेख मी पण लिहिला नसता. म्हणजे माझं फुल कम्प्लीट झालं सायकल. एक प्रकारे आशीर्वाद म्हणूया की 100% त्या मोठ्या माणसाची की ज्यांनी. आणि 2 गोष्टी, एकदा हे आणि एकदा मी तुकारामाची पूर्ण स्क्रिप्ट झाली तेव्हा वाचून दाखवलं त्यांच्या घरामध्ये. तेव्हा ते म्हणले, तू आयुष्यात काहीही करू शकतो, काही असं ते बोलले मला. म्हणजे तो आशीर्वादच होता, लिटरली आशीर्वाद.
नाही, नाही, अशी एक व्यक्ती असायला हवी की जी समग्र आहे आणि जिच्यातून थोडं घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. सर, तुम्ही त्याच वाटेवर आहात की तुम्ही समग्र आहात, होताय आणि तुमच्यातलं थोडं थोडं घेऊन आमच्यासारखे लोक पुढे जाणार आहेत. तेंडुलकर हिमालय होते, मी पर्वती पण नाहीये. अरे नाही सर. सर, मी आता जाता जाता तुमच्यासोबत एक छोटासा प्रश्नोत्तरांचा, फटाफट प्रश्नोत्तरांचा एक खेळ खेळणार आहे. अगदी. फक्त कॅट का डॉग? तुम्ही प्राणी मित्र आहात. कॅट. आवडता पत्रकार? अरुण साधू. आवडता शायर? जॉन आलिया. व्हेज नॉनव्हेज? नॉनव्हेज. आवडता नेता? राहुल गांधी. नेहरू की मोदी? नेहरू. काय यार, असं करू पण असं करू, नका असं बस. प्लीज, हे नको करू. आवडता कवी? अरुण कोलटकर आणि नारायण सुर्वे. आवडता लेखक? विजय तेंडुलकर. आताच बोललो. आवडता ओव्हरऑल कुठल्याही भाषेचं बंधन नाही, अभिनेता? अभिनेता दिलीप कुमार. ती अवस्था आहे. अवस्था अभिनेताच्या पलीकडे. अभिनेत्री? अभिनेत्री मला मनीषा कोइराला खूप आवडते यार. म्हणजे ऍक्ट्रेस म्हणून नाही, मला ओव्हरऑलच आवडते ती. फॉलो पण करते ट्विटरवर. मला सांगा, आवडता पदार्थ? मोदक. तुम्ही इन्सायडर नावाच्या कार्यक्रमात तुम्ही छान छान उत्तम अशा उद्बोधक मुलाखती घेतलेल्या आहेत. त्यातली आवडलेली मुलाखत? डॉक्टर आ साळुंकेंची. तात्यांची सातारला जाऊन तुम्ही घेतलेली मुलाखत घरी त्यांच्या? बरं, ते एक स्वतः ग्रेट माणूस आहेत. म्हणजे ते एक वेगळंच विद्यापीठ आहे. म्हणजे विद्यापीठ. आ साळुंके हे विद्यापीठ आहे. हो, साळुंके ही अवस्था आहे परत त्यांच्या एक क्षेत्रात. ही अवस्था आहे त्यांच्या क्षेत्रातली. मला फक्त एकच जाता जाता सांगून तुमच्या यांनी जा, थोडक्यात सांगितलं तरी चालेल की 2029ला आता हा शुद्ध पॉलिटिकल प्रश्न आहे. काय वाटतं तुम्हाला आता चाललेल्या आजूबाजूच्या परिस्थितीवरनं होईल आणि चित्र कसं असेल? नाही 2029 आपण यासाठी म्हणतोय की निवडणुका 5 वर्षांनी येतात म्हणून. आता निवडणुका इनसिग्निफिकंट आहेत कारण त्याचं उरल्या जातात. त्यामुळे प्रत्येक महिना, प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस महत्वाचा आहे. ॲज सून ॲज पॉसिबल हे सरकार जर गेलं नाही तर हा देश हातात न जाईल. बरं. त्यामुळे 29 खूप दूर आहे. पुढच्या महिन्यातले अर्थव्यवस्थेचे प्रॉब्लेम आहेत. तुम्हाला ठरवायला लागेल देश का सरकार. एकच टिकवता येईल. आता या लेवलला आलोय आपण. तुम्ही हे सरकार मोदींचं टिकवलं तर देश टिकणार नाही, आणि देश टिकवायचं असेल तर हे सरकार टिकवून चालणार नाही. मित्रांनो, सरांनी आता जे उत्तर दिलंय की देश किंवा सरकार, निवड आपल्या हातात आहे. मला नामदेव ढसाळांच्या पुस्तकाचं नाव आठवलं पटकन. मी भयंकराच्या दरवाज्यात उभा आहे. म्हणजे ते मला वाटतं ते दरवाजा उघडून आपण पाऊलही उचललं आहे भयंकराच्या दरवाज्यातून. तर नीट विचार करूया. काय उद्या जर कुठला वेगळा पक्ष आला आणि त्याने आत्ता चालू असलेल्या पक्षासारखं काम केलं, तेव्हाही सर असंच बोलणार आहेत. कारण मुळात ते पक्षाला बोलतच नाही आहेत, तर त्या अनैतिक कामाविषयी आणि देशविघातक कृत्यांविषयी बोलत आहेत आणि सतत बोलत असतात. ते आमच्यासारखी माणसं नोंद घेतात. आणि जसं मी मगाशी म्हटलं, ह्याचं काय होणार आहे काउंटर समाजाचा? तर मुद्दाम तो प्रश्न होता की कोणी दखल घेऊ न घेऊ काय, तुम्ही तुमचं काम, तुमची बीजं रोवत आहे. माझ्यासारखी पिढी असेल, माझ्या पुढची तरुण पिढी असेल, त्या बीजांमधनं छोटे छोटे अंकुर होण्याचा प्रयत्न नक्की करणार आहेत. त्यामुळे आपल्यासोबत मजा आणली गप्पांनी असे आपले राजू परुळेकर. आणि राजू परुळेकर कसं होता येतं हे या मुलाखतीत थोडं लक्षात आलं असेल तुमच्या. तर आम्ही त्यांची एक स्वाक्षरी घेऊ इच्छितो इथे आमची आठवण म्हणून. जादूची डायरी दिसते. पाचू बिचू आहे वाटतं 250 कोटीचा. धन्यवाद. थँक्यू. आणि तुम्हाला मजा आली ना? खूप. मी लिहिलंय त्याच्यात. मी खोटं लिहित नाही ना.